अमरावती महानगरपालिका महिला बाल कल्याण समिती यांच्याद्वारे अमरावती शहरातील टाउन हॉल येथे नारी सन्मान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये उपमहापौर कुसुम साहू, माजी महापौर संध्या टिकले तसेच शेकडो महिला व नगरसेविका उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असा होता की महिलांना कसं सक्षम करण्यात येईल, तसेच महिलांना या आधुनिक युगामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या कशा या समाजात वावरतील आदी विविध मुद्द्यांवर या नारी सन्मान कार्यक्रमामध्ये चर्चा झाली। महिलांना नुसतेच कमोडिटी म्हणून उपयोग केले, पॉर्नोग्राफिक साइट्स आहेत त्या बंद झाल्या पाहिजे आणि हे आपण शौकीन लोक आहेत त्यांना धडा शिकवला पाहिजे। आजकाल असे बरेच कारण किंवा जेव्हा आपण याच्याबद्दल चर्चा करतो तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टीची जागरूकता केली पाहिजे। आपण धन्यता मानतो की जसं जाता जाता मी फार काही बोलणार नाहीये, पण मला एवढं सांगते की दिन की रोशनी खाबों को सजाने में गुजर गई। आपल्याला नेहमी वाटतं की माझा संसार असा झाला पाहिजे तसा झाला पाहिजे। दिन की रोशनी खाबों को सजाने में गुजर गई और रातों बच्चों को सुलाने में। जिस घर को मेरी तख्ती तक नहीं, ज्या घरावर माझं साधं नाव सुद्धा नाही, जिस घर को मेरी तख्ती तक नहीं, सारी उम्र उसको सजाने में गुजर गई, सजाने में गुजर गई। माझ्या मैत्रिणींनो, आपला हा स्वभाव असतो, पण जेव्हा आपल्याच कोणी भगिनीवरती जर अत्याचार होणार असेल तर आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही किंवा तिची व्हिडिओ क्लिप काढणार नाही, आम्ही तिथेच त्याला ठेचून काढू ही प्रतिज्ञा आपल्याला घ्यायची आहे। आणि आज आपल्याला हे कार्य सरकारी आपल्या समितीपुढे पुढे न्यायचं आहे। आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। लवकरच आपण सगळ्या नारी शक्तीचा सत्कार इथे करणार आहोत आणि पुन्हा अब अपने को नारी शक्ति बोलो तो सभी घर में भी नारी शक्ति होना। नारी शक्ति ये रहेगी कि भाई मायके का भी परिवार चलाती, ससुराल का भी परिवार चलाती, तो उसी को नारी शक्ति बोलते हैं। अभी आपने मराठी में सुना, मेरे को मराठी में आता है, हिंदी में बोले तुम्हें शाळेत में मराठी सांगतो, सांगू का मराठी? हिंदी मध्ये सांगू ना? काहून तुम्हाला मराठी जास्त नाही येते? तसेच उपस्थित मान्यवर महिलांनी महिलांच्या उत्थानासाठी मत व्यक्त केले। तसेच उत्कृष्ट महिलांचा या कार्यक्रमादरम्यान सन्मानही करण्यात आला। त्यांना शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी शेकडोच्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये महिला उपस्थित होत्या। हा कार्यक्रम अमरावती महानगरपालिका महिला बाल कल्याण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। नारी सन्मान या कार्यक्रमामध्ये नारी यांचा सन्मान करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।